मित्रांनो, आपण सध्या आहोत बेताळ केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये बकासूर सोबत पळालेला गणराज कुठला आहे आणि त्याचे मालक कोण आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. मोहसिन बाया शेख. कुठलं गाव? राजगड साखर. राजगड साखर. बरं, काय सांगाल म्हणजे हा गणराज कुठला आहे नक्की? गणराज जालन्याहून घेतला होता आपण. बरं, किती दिवस झाले घेतलेला आहे? 2 महिने झाले. 2 महिने झाले. आणि सकाळपासून त्याच्या खरेदीच्या अमाऊंटची खूप चर्चा चालली. काय सांगाल, किती रुपयाला घेतला होता? खरेदी 170ची, 1,70,000ची खरेदी. बरं, आणि तुम्ही घेतला त्यावेळेस तो किती दाती होता? काय 6 दाती. 6 दाती. हो. 170ची एकदम मीडियम खरेदी केली तुम्ही. हो. तर मग ही एवढी खरेदी कमी किमतीची खरेदी करण्यामागचा उद्देश काय होता? नाही, आपल्याला आपण दुसऱ्यांवर जात होतो त्या मैदानाला. आपण तिकडे गेलतो मराठवाडा केसरीला. बरं. त्यानंतर हा बैल बघितला होता पळताना पहिल्याच घाटात मराठवाडा केसरीमध्ये. बरं. त्यांनी चांगली टॉपची गाडी डावीने पळून गट पास केला होता. बरं. तेव्हा आपण त्या मालकाचा नंबर घेतला होता. बरं. त्यानंतर ह्या बैलांनी 3-4 मैदान 4-4 दिवसाच्या गॅपने दररोज नंबर करायचा, दुसरा तिसरा. बरं. मला त्या मालकाचं स्टेटस दिसायचं. बरं. त्यावेळेस त्या मालकाने किंमत सांगितली होती 2 लाख रुपये. बरं. मग आपल्याकडे पैसे नव्हतं, पण आपण दररोज फायनल केली तर दररोज विचारायचो शेट बैलाची किंमत काय. बरं. तसं करून करून नाही का 1-1.5 पर्यंत आपली अपेक्षा होती. पण ते मालक म्हणला मला तुम्हालाच बैल द्यायचा आहे, पण 1,80,000ला बैल द्यायचा आहे. बरं. मग नंतर त्यांनी काय सहकुशीने आम्हाला परत 10,000 रुपये गाडी भाडं दिलं आणि मग 170ला बैल आपल्याला घरपोच आलाय. बघा, बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये असं पण कुठेतरी घडत असतं. कोटीच्या व्यवहारापेक्षा हे 1 लाख 2 लाखाचे व्यवहार किती वेगळ्या टर्निंग पॉईंटला आले. त्या मालकाची सुद्धा अपेक्षा नाही झाली का दररोज 3-4 दिवसांनी तो नंबर गुलालात राहत होता? कधी रक्कम वाढवली नाही का? नाही, कधी रक्कम वाढवली नाही. नारायण अनपट नाव आहे त्या मित्राचं. म्हणजे माझंच वय आणि त्याचं वय सेमच असेल. बरं. आणि त्यांनी आपल्याला जे जीव लावलाय, म्हणजे त्यांनी जे मन मोकळ्याने बैल दिला ना, ते हे गुण आहे. बैल आल्यापासून 2 महिने कधी हरला नाही. बैलाच्या साईडने कधी हरला नाही. बैल कंटिन्यू गुलालामध्ये. आज म्हणजे इथं तुमच्याकडे आल्यानंतर किती दिवस झाले आतापर्यंत? 2 महिने पूर्ण झाले. 2 महिन्यात किती मैदानात गुलालात राहिला? 2 महिन्यात तरी 15-16 मैदान गुलाला ते. आणि आज एवढं क्वार्टर फायनलला कंटिन्यू राहिला प्रत्येक मैदानात. किती मैदान खेळला तुम्ही 1.5 महिन्यात? 1.5 मैदानात 20 मैदान टोटल खेळले. तुमचा ग्रुप कुठला आणि कोण कोण असतं तुम्हाला सहकारी? सगळे ड्रायव्हर, नियोजन करणार? ड्रायव्हर म्हणजे आम्हाला सगळ्यात चर्चेत आणलं ते किरण ड्रायव्हर विंगनी. बरं. त्यानंतर राजगडचे सगळे सहकारी आहेत आणि मार्केट यार्डमधले सगळे दोस्ती ग्रुप आमचा आहे. ते पोरांनी आम्हाला लय सहकार्य केलं. आणि आपले मित्र म्हणजे आपलं पार्टनरच समजा, पार्टनरचे बैलाचे मालकच म्हणा. बंटी शेट, भरत शेट, डेबे आणि त्यांचे हे आम्हाला भोसले साहेब, त्यांचे सगळे यांचे लय सपोर्ट आहे आम्हाला. आणि आम्हाला ह्यांनी चर्चेत आणायचं मामांची कॉन्टॅक्ट आम्हाला साहेबांनी करून दिलं. दादा, आज एवढा मोठा टॉपचा पायरा केला, काय वायदी मागितली का तुम्ही दिली? नाही, वायदी मागितली बी नाही त्यांनी. आमचे हे साहेबांनी सगळं नियोजन लावून दिले. बरं. आमची ओळख, मामांची ओळख ह्यांच्यामुळे झाली. आम्ही कसं आता नंबर आहेत पण त्यांच्यापर्यंत बोललं नाही आणि सगळं काही पैशाने नाही होत. हे आज मला सिद्ध झालं. इथून मागं मला बी आल्या बैलांनी लय जणांनी वायद्या मागितल्या, पण आपण कोणाला वायदी दिली बी नाही. आणि फक्त न चर्चेत बैल घेऊन आपण फायनलला राहिलो. आणि आज हे सगळ्यात टॉपचा पायरा. आपलं स्वप्नच होतं की आपल्यावर पळायचे म्हणून. त्यामुळे लहानपणापासून आपण फॅन होतो. त्या बैलावर आज पडलो, आपलं स्वप्न पूर्ण झालं. आणि ते एकदम शॉर्ट इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरताना. ह्याचा किती अभ्यास केला होता? काय अभ्यास म्हणजे आपण वासरं घेऊन आपण 15-20 हजार रुपयाची वासरं घेऊन शिकवायचो. चांगली टॉपला नंबरात बी नेली वासरं. पण हा बैल आल्यामुळे ते वासरं चांगली टॉपमध्ये गेली. पायर फुकाट भेटली आपल्याला नाही का, बिगर वायदीचे. टॉपमध्ये गेली वासरं. तेव्हा 2 वासरांचा व्यवहार बी झाला. योगायोगाने आज सकाळी का वासराचा व्यवहार झाला. कितीला विकला? 2.5 लाख रुपयाला दिला फायर म्हणून. फायर म्हणून. आणि आज काय सांगाल, मामांचा वाढदिवस आहे, मामांच्या वाढदिवसाविषयी? आजच्या मैदानाचं सर्व श्रेय मामाला आणि मोहिल शेटला त्यांनाच जाते. यांच्या भोसले साहेबांच्या सहकार्यामुळे. कारण त्यांनी शून्यातनं माणूस वरती यावा, आपला सर्वसामान्य माणूस वरती यावा, या हिशोबाने त्यांनी पायरा दिला. बरं. आणि आज मामांचा वाढदिवस आहे, तो आपण इथं साजरा करू. चालते. मामांचा वाढदिवस साजरा करूयात आता. मित्रांनो, आज मामांचा वाढदिवस आहे आणि बकासूरनं आणि गणाभाऊनं आज त्यांना बर्थडेचं गिफ्ट दिलंय. मामा, मित्रांनो, संतोष मामांचे मोठे भाऊ, सगळ्यात मोठे साळुंके कुटुंबामध्ये ते आदेश मामा आहेत. आदेश मामा, आज तुमचा वाढदिवस आहे, काय सांगाल? आणि अशा पद्धतीने साजरा होतोय,
पहिल्यांदाच योगायोग आहे का हा मैदानात साजरा? मैदानात पहिला अंदाज योगायोग आहे. तर मैदानात येण्याचं कारण सकाळवरून भाऊ 2-3 फोन केले, जायचंय मैदानात. तर मग भाऊंनी फोन केला, मग आपण मैदानात घेऊन आलो. बरं, भोसले साहेबांनी फोन केला होता. आणि आज बर्थडेला एक असं वेगळ्या पद्धतीचं गिफ्ट मिळाले, काय सांगाल त्याविषयी? नाही, आता ह्यो आनंद तर वेगळाच आहे, पण बंटी शेटची पण बऱ्याच दिवसापासून इच्छा होती पाळायची. 1-2दा झालं पहिलं, पण का मैदान 1-2 कॅन्सल झाली, त्याच्यामुळे ते मग पेरा कॅन्सल झाला. आजचं नियोजन मग लावून दिलं संतोष मामा. बकासूर पण बऱ्याच दिवसानंतर आलाय भोर मैदानामध्ये भागात पळायला आहे. तर काय सांगाल, रान कसं आहे पळायचं? नाही, चांगलं रान आहे. या पाठी पहिल्यांदा चालू हो. पहिल्यांदा ह्या पाठीवर पहिल्यांदा झालंय मला वाटतं. आयोजन नियोजन मोहिल शेठ म्हणतात सगळं चांगलं आहे. मोहिल शेठ आदेश मामांचा आज वाढदिवस आहे आणि आजच्या या वाढदिवसानिमित्त बकासूर आणि गणाभाऊने त्यांना गिफ्ट दिलंय का एक मोठं? हो, दिलंय ना. बरं, काय सांगाल अजून ह्या जोडीच्या विषयी? नाही, मी जेव्हा बसून नाही का सासवडमध्ये बोळाशंकरमध्ये बैल पाळताना बघितला, तेव्हा बघितल्यापासून बैल ज्या अड्ड्यात बघितलं त्याच्या अड्ड्यात बैल फायनलला राहिला. आणि मग ते नियोजन केलं तर आज वाटलं होतं की गाडी फायनलला 100% राहणार. सकाळी सांगितलं होतं त्यांना की तुम्ही फक्त गाडी आमच्या हिशोबाने झोपा, गाडी 100% फायनलला राहणार. त्याच पद्धतीने आज खांदा पण पलटी केला करण्यात आला हो, होता. सकाळी उजवीने झोपला आणि आता सेमीला डावीने झोपला. म्हणलं तुम्हाला सेमी काढून देणार. बरं, बघा मित्रांनो, अतिशय सुंदर अशी जोडी पळाली. एक नवीन चेहरा आणि एक नवीन नंदी, तो सुद्धा आज उजेडात आलेला आहे. चालते, सगळ्यांचं तुमचं आभार आणि अभिनंदन. आणि आदेश मामांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मामा फायनलचा गुलाल घेऊन जात आहे वाढदिवसाच्या, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.